लोचने रूप पाहता 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 लोचने
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम इहलोकीचा देह आम्ही
दास विठोबाचे दास विठोबाचे
देह इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाय धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो अविश्वाच्या साधने सचितानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटने करू स्वर्गाचे निशाने धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन करो प्रथम नमन सरे चरण संताचे सरे चरण संताचे सरे चरण संताचे जगवादाने कदेता करू प्रथम नमन दुसरी चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियो गिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजि परब्रह्मस्वरूपं दृष्ट्वा तवद सुखदहस्य वदनं भवते सकलपापनाशनं सन्तोषयति मधुमधुरवाणी सोमेश्वर गिरिमनसा स्मरामि अवतार घेतला जगिता पीतिरे गुरुसेवा साधना गोदा तटे करे मुमुक्षुजना उद्धरी धरुनी करे नित्यानमितो सद्गुरु श्रीरामगिरिजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपाम् अखण्डानन्दबोधाय शिष्यसन्तापहारिणे सच्चिदानन्दरूपाय रामाय गुरवे नमः समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदं जगननीतपाने मण्डनमण्डनानं तरुणतुलसीमाला गन्धरं कञ्जनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता
तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तीन शिरे सहात तया माझे दंडवत काखी जोडी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राजा तयाची पाया माझे दंडवत घडवणी प्रीत जडो नामे श्री संताची पायी माता चरणावरे साष्टांग करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख जोडोनी या कर चरणे ठेवेला माथा ती पाय धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो अविश्वाच्या साधने सचितानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या लोकातल्या असणाऱ्या मनुष्य देहाचं वर्णन करतात। विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे सचितानंद साईबाबांच्या कृपाशीर्वादानं वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं संत सकल महात्म्या महापुरुषांच्या कृपेने पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने या ठिकाणी कैलासवासी सौ अनुसया देवराम पाटील भामरे यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने असणारी ही सेवा आहे। त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे पती आहे श्री देवराम फकीरा पाटील भामरे। त्याचप्रमाणे मुलगी आहे सौ सुनीता रंगनाथ पाटील लावरे। चिरंजीव आहे आनंद देवराम पाटील भामरे। त्याचप्रमाणे दुसरे चिरंजीव आहे आमचे सुरेश देवराम पाटील भामरे, ग्रामविकास अधिकारी आहे चांदुरीला तालुका निफाड जिल्हा नाशिक। या ठिकाणी असणारा हा भामरे परिवार आणि भामरे परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक या ठिकाणी मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि म्हणून भामरे परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना धन्यवाद। त्याचप्रमाणे कैलासवासी सौ अनुसया देवराम पाटील भामरे यांच्या जीवात्म्यास भगवान परमात्मा चिरकाल शांती देवो। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज त्यांचा पुढील मार्ग सुगम करो।
आणि मातोश्रीच्या जाण्याने या लावरे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, या दुःखातून बाहेर पडण्याची क्षमता भगवान परमात्मा या भामरे परिवाराला देवो. आणि म्हणून योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सरला बेटच्या वतीने आणि गुरुवर्या महंत सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या वतीने, सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त परिवाराच्या वतीने कैलासवासी सौ अनुसयाबाई देवराम पाटील भामरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. विठाला विठाला आणि म्हणून मातोश्री अनुसयाबाई जसं नाव आहे तसं त्यांचं वागणं देखील होतं महाराज. अनु अधिक असया, जी कधी दुसऱ्याला आसू आणत नाही तिला म्हणतात अनुसया. विठाला विठाला नावाप्रमाणे असणाऱ्या मातोश्रींचा असणारा स्वभाव होता महाराज. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपर नित्यांत प्रेम करणारा असणारा हा परिवार आहे. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी मातोश्रींची अत्यंत असणारी निष्ठा होती. वारकरी संप्रदायाचा परमार्थ घरामध्ये या ठिकाणी मातोश्रींनी केला. आणि मातोश्रींना आणि आमचे देवराम भाऊ यांना हा वारकरी संप्रदायाचा धडा देणारे त्यांचे असणारे सासरे आमचे फकीरा बाबा यांनी आपल्या असणाऱ्या सुनबाईला वारकरी संप्रदायाचा परमार्थ शिकवला. विठाल विठाल आणि म्हणून गेल्या 3 पिढ्यापासून योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपर निष्ठावान असणारा हा परिवार आहे. फकीरा बाबांची सुद्धा निष्ठा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या बेटावर होते. त्यानंतर मातोश्री अनुसयाबाई देवराम पाटील भामरे यांची निष्ठा देखील सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर होती. आणि त्यानंतर त्यांचे असणारे चिरंजीव आमचे आनंद भाऊ आणि सुरेश भाऊ यांची देखील निष्ठा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर आहे. आणि म्हणून आज मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याचा योग आणि आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. कारण त्यांचं प्रेम बेटावर आहे आणि म्हणून बेटावर प्रेम असल्यामुळं या ठिकाणी हा योग माझ्या असणाऱ्या नशिबी आला. विठाला विठाला चांगल्या प्रकारचं एक सोलंबी असणारं कुटुंब मातोश्रींनी या ठिकाणी घडवलेलं आहे. आपल्या मुलीला आपल्या नातवंडांना चांगल्या प्रकारचे संस्कार या ठिकाणी मातोश्रींनी दिलेले आहे. आपल्या मुलांना देखील चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी मातोश्रींनी दिलेलं आहे. त्यामध्ये आमचे सुरेश भाऊ ग्रामविकास अधिकारी आहे चांदोरीमध्ये तालुका निफाड या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्यांचं काम आहे. आणि मातोश्रींनी चांगल्या प्रकारचं सुशिक्षित असणारं हे कुटुंब घडवलं आणि ही लोकांचा असणारा प्रवास त्यांनी संपवला. जीवनामध्ये पांडुरंगाची वारी केली, जीवनामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांची वारी केली आणि गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ जीवनामध्ये केलेला आहे. आणि म्हणून निश्चितच गंगागिरीजी महाराजांच्या चरणी मातोश्रींची असणारी श्रद्धा, विश्वास आणि प्रेम, या प्रेमामुळे या श्रद्धेमुळे निश्चितच मातोश्रींचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला आणि म्हणून मी सुरेश भाऊ आणि आनंद भाऊला धन्यवाद देईल. आपल्या मातोश्रींचं श्रद्धा पण या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले गायनाचार्य आमचे विराज महाराज मगर त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. जे आमच्याबरोबर नेहमी असतात आमचे कैलास आबा त्यांना देखील धन्यवाद. राहुल महाराज तांबे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे विनेकरी अण्णासाहेब सोमोशी मिस्त्री त्यांना देखील धन्यवाद. सर्व भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद. आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गुरुकुल बाबळेश्वरचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व विद्यार्थी मंडळाला धन्यवाद. महिला मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, संशिष्टीम सर्वांना धन्यवाद. आणि सुंदर ज्यांचं मंगल कार्याला आहे त्यांना देखील धन्यवाद. विठाला विठाला आणि म्हणून या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे, प्रथम वर्ष श्राद्ध आहे.
आणि वर श्रद्धाच्या निमित्ताने असणारी सेवा आहे. श्रद्धयुक्त अंतकरणाने जो विधी केला जातो त्याला श्राद्ध विधी म्हणतात. आपल्या पितरांच्या मुक्ती करता ज्या माता पित्यांनी आपल्यावर अनंत उपकार केलेले आहे, ज्या माता पित्यामुळे आपण हे जग पाहत आहोत, ज्या माता पित्यामुळे आपल्याजवळ सुख संपत्ती ऐश्वर्य पद आणि प्रतिष्ठा आहे, ती केवळ त्या माता पित्यांमुळे आहे. आणि त्या माता पित्यांच्या अघटित अगणित उपकार आपल्यावर आहे. त्यांच्या उपकारातून आपण केव्हाही उत्तीर्ण होऊ शकत नाही. आपल्या असणाऱ्या चामड्याचे जोडवे जरी त्यांच्या पायामध्ये घातले तरी आपण अगणित अघटित असणारे माता पित्यांचे उपकार आणि त्या उपकारातून आपण केव्हाही उत्तीर्ण होऊ शकत नाही. परंतु हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये ज्या माता पित्यांचे अगणित उपकार आहे त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हा कृतज्ञता म्हणून हा विधी शास्त्राने सांगितला. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आपला धर्म आपली संस्कृती हा महाराज केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्याची कृतज्ञता व्यक्त करतो. आपला धर्म आणि आपली संस्कृती केव्हाही कृतज्ञ नाहीये महाराज. आणि म्हणून शास्त्रामध्ये या विधीला श्राद्धयुक्त अंतकरणाने पितरांच्या मुक्ती करता, पितरांच्या उद्धारा करता, पितरांना पुण्य प्राप्त व्हावा या करता केलेला विधी श्राद्धयुक्त अंतकरणाने, म्हणून त्याला श्राद्ध म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी सुरेश भाऊ, आनंद भाऊ यांनी आपल्या मातोश्रींच्या उपकारातून उत्तीर्ण मातोश्रींच्या केव्हाही होऊ शकत नाही, पण एक कृतज्ञता व्यक्त म्हणून हा विधी. विठ्ठला विठ्ठला. श्राद्ध विधीचा आहे आणि श्राद्ध विधीच्या निमित्ताने असणारा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मृत्यू लोकातल्या असणाऱ्या देहाचं वर्णन करतात. महाराज, य लोकेचा हा देह देव इच्छिता ते पाय. तुकाराम महाराज म्हणतात या असणाऱ्या लोकातल्या देहाची इच्छा देवाने करावी. महाराज, या देहाची इच्छा देवाने करावी असं या देहामध्ये काय आहे? नोहे नोहे नाथ महाराज म्हणतात हा देह कसा आहे? नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ आहे. नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाना. याच्या पुढेही जाऊन माऊली ज्ञानोबा म्हणतात दुर्लभुरे दुर्लभुरे तुम्ही का नेना, आहार निद्रेसाठी दवडिता माणूसपणा. दुर्लभ असणारा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. भगवंताने हा दुर्लभ मनुष्य देह मिळाला. किती दुर्लभ आहे? नामदेव महाराजाचं वर्णन करतात. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मंग लागे. नामदेव महाराज म्हणतात एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेस जन्माला यावं लागतं आणि कोटी कोटी वेळेस मरावा लागतं, तेव्हा जीवाला हा मनुष्य देह मिळतो. विठ्ठला विठ्ठला. मग हा मनुष्य देह मिळण्याकरता कोटी वेळेस जन्माला यावं लागतं, कोटी वेळेस मरावं लागतं. नामदेव महाराजांनी 84 लाख योनीचं वर्णन केलं बरं का. मग या 84 लाख योनी कोणत्या? सुंदर असणारा अभंग आहे नामदेव महाराजांचा. भक्ती विनाजिने जळोला जिरवाने, संसार भोगने दुःख रूप, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मंग लागे. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी क्रीड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, मानवा भितरी 4 लक्ष, नामा म्हणे तेव्हा नरदया नरा, तयाने मातेरा केला मुळे. नामदेव महाराजांनी 84 लाख योनीचं वर्णन केलं महाराज. मग 84 लाख योनी समजल्या का? 30 लक्ष योनी, 30 असणारे लक्ष योनी वनस्पतीच्या असणाऱ्या जाती सांगितल्या महाराज. 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, 30 जाती, 30 लाख असणारे या ठिकाणी वनस्पती आहे, 9 लाख असणारे जलचर आहे, 11 लाख किडे आहे, 10 लाख पक्षी आहे, 30 लाख पशु आहे महाराज, आणि 4 लाख माणसाच्या जाती सांगितल्या. विठ्ठला विठ्ठला. एवढ्या असणाऱ्या 84 लाख योनी आणि या
84 लाख योनीमध्ये एका वेळेस नाही जन्माला यावं लागत. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे मग मनुष्य देह मिळतो. हा मनुष्य देह सामान्य देह नाहीये महाराज. मग या देहाची इच्छा देवाने करावी. बरं स्वर्गातल्या देवाने करावी. मग स्वर्गामध्ये काय कमी आहे? स्वर्गीचे आभार इच्छा करावी. स्वर्गामध्ये काय आहे? स्वर्गामध्ये चिंतामणीची फरशी आहे महाराज. कल्पतरूचे बगीचे आहे. कामधेनूचे खिल्लारे आहे. मेनका उर्वशी सारख्या अप्सरा आहे. पिण्याकरता अमृत आहे. ऐरावता सारखे वाहन आहे. आणि महाराज अमृत पिण्याकरता आहे. पारिजातक वृक्ष आहे स्वर्गामध्ये. मग असं असणार स्वर्ग. आणि त्या स्वर्गातल्या देवाने या देहाची इच्छा करावी. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके व्हावा जन्मा. मग या मृत्यू लोकाची देहाची इच्छा स्वर्गातल्या इंद्रादिक देवाने करावी. असं या देहामध्ये काय आहे? या देहामध्ये महाराज हा देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे वर्गा. जसं मनमाड हे जंक्शन स्टेशन आहे. मनमाडला गेल्यानंतर जसं आपल्याला भारतामध्ये कुठंही फिरता येतं, कुठंही जाता येतं, परंतु त्या स्टेशनवर गेल्यानंतर जाण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे महाराज. मग आपल्याला बद्रीनाथाच्या गाडीत बसायचं का? आपल्याला केदारनाथला जायचं की हरिद्वार ऋषिकेशला जायचं, की आपल्याला जगन्नाथपुरी गंगासागरला जायचं, की आपल्याला रामेश्वरला की अयोध्याला जायचं, की आपल्याला काशीला जायचं, हे आपण ठरवायचं आहे. जसं आपल्याला अयोध्याला जायचं असेल तर अयोध्याच्या गाडीत बसावा लागेल. आपल्याला हरिद्वार ऋषिकेशला जायचं असेल तर हरिद्वार ऋषिकेशच्या गाडीत आपल्याला बसावा लागेल. आपल्याला जगन्नाथपुरीला जायचं असेल तर आपल्याला जगन्नाथपुरीच्या गाडीत बसावा लागेल. याचं स्वातंत्र्य परमात्म्याने आपल्याला दिलंय. हे मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. आपण ठरवायचं की आपल्याला वैकुंठाला जायचं, की आपल्याला सत्यलोकात जायचं, की आपल्याला कैलासात जायचं, की आपल्याला स्वर्गात जायचं, की आपल्याला नरकात जायचं. महाराजाचं स्वातंत्र्य आपल्याला परमात्म्याने दिलेलं आहे. मग कोणत्या गाडीत बसायचं? हरिद्वारच्या गाडीत बसायचं की गोव्याच्या गाडीत बसायचं? याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. तसं ही लोकांमध्ये आल्यानंतर, या मनुष्य देहाला आल्यानंतर आपल्याला कैलासात जायचं की वैकुंठात जायचं, की स्वर्गात जायचं की नरकात जायचं, याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे महाराज. मग या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर, मनुष्य देह मिळाल्यानंतर चांगल्या प्रकारचे कर्म करून आपल्याला वैकुंठाला जाता येतं. पुण्य कर्म करून आपल्याला स्वर्गाला जाता येतं. शरीर उत्तम चांगले शरीर सुखात गोजोले. शरीर उत्तम चांगले शरीर सुखात गोजोले. शरीर साध्य होय गेले शरीर साधन परब्रह्म.
गुण चांगले. या शरीराला आल्यानंतर आपल्याला काही प्राप्त करता येतं असं असणारं मौल्यवान देह आपल्याला मिळालेला आहे. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य सांगतात हा देह पुन्हा पुन्हा मिळत नाही महाराज. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पुनर्वित्तम, वित्त म्हणजे धन, गेलेला धन पुन्हा मिळवता येईल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम, एखादा मित्र सोडून गेला असेल तर दुसरा मित्र बनवता येईल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या, भार्या म्हणजे पत्नी. एखाद्याची पत्नी निघून गेली असेल किंवा तिचा मृत्यू झाला असेल तर दुसरी पत्नी करता येईल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, मही म्हणजे जमीन. एखाद्याची जमीन एखाद्याने हडप केली असेल किंवा महाराज व्यसनाच्या अधीन जाऊन जमीन विकली असेल तर गेलेली जमीन पुन्हा मिळवता येईल, पण गेलेलं शरीर पुन्हा प्राप्त करता येणार नाही. एतम शरीरम न पुन्हा पुन्हा. चाणक्य म्हणतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. या वस्तू असतील आणि शरीर नसेल तर या वस्तूपासून शरीर मिळणार नाही, पण जर शरीर असेल आणि या वस्तू नसतील तर या वस्तू शरीरातून आपल्याला प्राप्त करता येईल. म्हणून हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही महाराज. दुर्लभो मानुषो देहो देहिनां शनभंगुरः तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. श्रीमद भागवतामध्ये भगवंत उद्धवाला सांगतात दुर्लभो मानुषो देहो. हा असणारा मनुष्य देह दुर्लभ आहे आणि तो महाराज मनुष्य देह भगवंताने आपल्याला दिला. कशा करता? देव दिला देह भजन गोमाता. 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 झाला देवे दिला देव भजना गोमटा. भगवंताचं भजन करण्याकरता देवाने आपल्याला देह दिला महाराज. मग परमार्थ करण्याकरता देवाने हा देह दिला. मग परमार्थ म्हणजे काय? परमाधिक अर्थ. ज्याला जीवनाचा अर्थ कळाला, जीवनाचं रहस्य कळालं, जीवनाचा गुह्य कळालं, तो परमार्थिक आहे महाराज. म्हणून चांगलं कर्म हा सुद्धा परमार्थ आहे. परोपकार करणं हा देखील परमार्थ आहे महाराज. परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला देखील महात्मा म्हटलेला आहे. बघा, ज्यांनी परमार्थ केला, देवाला चित्तामध्ये साठवलं, आयुष्यभर भगवंताचं भजन केलं आणि त्या भगवंताला ज्यांनी प्राप्त करून घेतलं, अशा असणाऱ्या व्यक्तीला शास्त्रामध्ये महात्मा म्हटलेला आहे. आणि ज्यांनी जीवनाभर परोपकार केला त्याला देखील समाजाने महात्मा म्हटलेला आहे महाराज. मग जो परमार्थ करतो त्याला समाज महात्मा म्हणतो आणि जो परोपकार करतो त्याला देखील महात्मा म्हणतो. आणि म्हणून आपण ज्योतिबांना काय म्हणतो महाराज? क्रांतीचा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. काय क्रांती केली त्यांनी? त्यांनी तर पंढरीची वारी केली नाही, त्यांनी कधी आळंदीची वारी केली नाही, त्यांनी पांडुरंगाचं भजन केलं नाही, त्यांनी देवाकरता कोणती साधना केली नाही, कोणता तप केला नाही, कोणता मंत्र जंपला नाही, तरी समाजाने महाराज ज्योतिबांना महात्मा ही पदवी का दिली बरं? जीवनामध्ये अशी काहीतरी क्रांती करावी जेणेकरून आपण सुद्धा एक महात्मा पदापर्यंत पोहोचता येतं. आणि म्हणून परमार्थ करा, नाहीतर परोपकार करा. विठ्ठल विठ्ठल.
माणसामधला देव पाहण्यापेक्षा माणसामधला देव पहा. परोपकाराची भावना अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. जर तुम्ही डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करत असाल तर एखादा असणारा पेशंट तुमच्याकडे आलेला आहे, परिस्थिती गरीब आहे, त्याची पत्नी तुमच्या समोर पदर पसरते. डॉक्टर दादा, आमच्या मालकाचं एवढं ऑपरेशन करा. त्याचा छोटासा मुलगा, छोटीशी असणारी त्या मुलाची बहीण म्हणजे तिची मुलगी तुमच्या समोर हात जोडते, डॉक्टर बाबा आमच्या असणाऱ्या बाबांचं ऑपरेशन करा. जर बाबा हे लोकातून संपले तर आमचं कसं होईल? आणि तुम्हाला जेव्हा विनंती करते तेव्हा तुम्ही ठरवा महाराज, त्याच्याकडे तुमची फी भरण्याकरता पैसा नाहीये. तुम्ही उत्तम असणारे डॉक्टर आहात आणि तुम्हाला माहिती आहे आपण जर या पेशंटचं ऑपरेशन केलं तर हा मनुष्य जिवंत राहू शकतो, याची शाश्वती तुम्हाला, याची गॅरंटी तुम्हाला आहे. आणि त्यावेळेस तुम्ही जर त्याच्या खिशातल्या पैशाकडे न पाहता तुमचा माणसामधला देव तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करा. त्याचं ऑपरेशन झालं, तो असणारा ग्रहस्थ चांगल्यापैकी बरा झाला आणि घरी गेला, कामधंदा करू लागला. मुलांना शिकवलं, मुलीला शिकवलं, मुलगा मुलगी शिकली, चांगल्या हुद्द्यावर तो मुलगा गेला, चांगल्या जॉबला तो लागला, चांगल्या पोस्टचं शिक्षण त्याने शिकल्यानंतर तो जेव्हा एखाद्या व्यासपीठावर उभा राहतो तेव्हा तो निश्चितच तुमचे आभार मानेल. आज मी या व्यासपीठावर उभा आहे, आज मला दोन माणसं जे मानतात, जे माझं शिक्षण झालं, मी चांगल्या पोस्ट पर्यंत गेलो, जी आजची माझी प्रतिष्ठा आहे, जे माझं ऐश्वर्य आहे, जे माझं पद आहे, ते पद मला, प्रतिष्ठा मला माझ्या वडिलांमुळे मला प्राप्त झाले. पण ते वडील आम्ही लहान असताना आजारी पडले, त्यांचं ऑपरेशन करायचं ठरलं, आमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते. एका डॉक्टरांकडे आम्ही गेलो आणि त्या डॉक्टरने आमच्या वडिलांचं ऑपरेशन केलं. पैसे नसताना डॉक्टरने आमच्या वडिलांचं ऑपरेशन केलं आणि आमचे वडील जिवंत राहिले केवळ त्या डॉक्टरांमुळे. आमच्यासाठी महाराज तो डॉक्टरच पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, माणसामध्ये देव आहे, फक्त त्या देवाला पाहण्याकरता तुमच्याकडे दृष्टी पाहिजे. ही जर भावना तुमची असेल ना तर मला नाही वाटत तुम्हाला पंढरीची वारी करण्याची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. तुम्ही वकील क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि एखादा शेतकरी तुमच्याकडे आला असाल आणि तो तुमच्याकडे न्यायाची भीक मागत असेल, गरीब आहे, तुम्हाला माहिती आहे याच्यावर अन्याय होतोय, तुम्ही वकील क्षेत्रामध्ये काम करताय, पण तो गरीब आहे, त्याच्याकडे तुम्हाला देण्याकरता फी नाहीये, पैसा नाहीये. त्यावेळेस तुम्ही त्याच्या खिशातून येणाऱ्या पैशाकडे न पाहता त्याला न्याय दान करण्याचं काम करा. महाराज, मला नाही वाटत तुम्हाला दुसरी परमार्थ आणि दुसरी भक्ती करण्याची गरज आहे. म्हणून जेव्हा मनुष्य माणसासारखा जगतो ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने माणूस या मृत्यू लोकामध्ये मिळालेल्या देहाचं सार्थकी करतो महाराज. परंतु आज या कलियुगाच्या प्रभावामध्ये, धावपळीच्या युगामध्ये माणूस माणसासारखा वागत नाहीये. शरीर माणसाचा आहे पण वृत्ती मात्र पशूंसारखी आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसाने माणसासारखं वागावं, माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे. माणूस जर माणसासारखा पशुप्रमाणे वागत असेल तर फक्त त्याचं शरीर माणसाचं आहे, त्याची वृत्ती मात्र पशूंची आहे महाराज. आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. माणूस ज्या दिवशी माणसासारखं वागेल ना त्या दिवशी त्या माणसामधला देव आपल्याला दिसेल. विठ्ठल विठ्ठल. हो हो. आणि म्हणून तुकाराम
या लोकातला देह आम्हाला मिळाला, आम्ही त्या पांडुरंगाचे दास झालो. हा मौल्यवान असणारा देह आणि या देहाची इच्छा देवाने करावी प्रथम चरणामध्ये. इहलोकीचा देह रे, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाय. या लोकातल्या देहाची इच्छा देवाने का करावी? कारण या देहातून वैकुंठाला जाता येतं, या देहातून कैलासाला जाता येतं, या देहातून देवपद हे प्राप्त करता येतं महाराज. म्हणून या देहाची इच्छा देव करतो. तुकाराम महाराज तुम्ही या देहाची इच्छा का करतात? तुम्ही तुकाराम महाराज म्हणतात कारण मनुष्य देह आम्हाला मिळाला आणि तो सार्थकी झाला महाराज. काहींना मनुष्य देह मिळाला पण त्याचं महत्त्व कळालं नाही. काहींना मनुष्य देह मिळाला नाही आणि त्याचं महत्त्व देखील कळालं नाही. काहींना मनुष्य देह मिळाला त्याचं महत्त्व कळालं आणि काहींना मनुष्य देह मिळाला नाही पण त्याचं महत्त्व कळालं महाराज. मग काहींना मनुष्य देह मिळाला नाही त्याचं महत्त्व कळालं नाही. पशु पक्ष्यांना मनुष्य देह मिळाला नाही आणि पशु पक्ष्यांना मनुष्य देहाचं महत्त्व देखील कळालं नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिते. त्यांना मनुष्य देह मिळाला नाही आणि त्याचं महत्त्व देखील कळालं नाही. दुसरा वर्ग आहे काहींना मनुष्य देह मिळाला आणि त्याचं महत्त्व कळालं. संत महात्म्या महापुरुषांना मनुष्य देह मिळाला आणि त्याचं महत्त्व कळालं महाराज. हा मनुष्य देह त्यांनी सफल करून घेतला. मनुष्य देहाची सफलता प्राप्त करायची असेल तर जीवनामध्ये परमार्थ करावा लागेल. मग या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात हा माणसाचा देह मनुष्य देह सफल केव्हा झाला? कुणाचा झाला? नामामने
देह सार्थकी झाला पाहिजे. या मनुष्य जन्माची सफलता प्राप्त करायची असेल तर त्याकरता महाराज भगवंताला प्राप्त करावा लागतो. नामदेव महाराज म्हणतात त्यांचा जन्म सफल झाला. कुणाचा? नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारेला माळियाचा. धन्य ते अरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे अगर, घेतला अवतार माळिया घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. ज्याने अंधकरणामध्ये त्रैलोक्याच्या दात्याला साठवलं, नामदेव महाराज म्हणतात त्यांचा जन्म सफल झाला. महाराज जन्म मरण रूपी असणारी हा प्रपंच सफल करायचा असेल, हा संसार सफल करायचा असेल तर महाराज साठविला हरे जी हृदय मंदिरे त्यांची सरली रधरा. सफल झाला व्यापार आजी संसार सफल झाला गे माया, देखिले पाय विठोबाचे. हा जन्म मरण रूपी असणारा संसाराची सफलता प्राप्त करायची असेल तर अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर पांडुरंगाला पाहावा लागेल. महाराज त्या पांडुरंगाचं दास्यत्व पत्करावा लागेल. तेव्हा हा मनुष्य देह आणि अमनुष्य देहाची सार्थकता होईल, कल्याण होईल, सफलता होईल. किती गाड्या घेतल्या म्हणजे हा मनुष्य देह सफल होईल. महाराज किती बंगले घेतले म्हणजे मनुष्य देह सफल होईल. किती जमिनी घेतल्या म्हणजे हा मनुष्य देह सफल होईल. नाही महाराज, बंगले घेणाऱ्यांच्या गाड्या घेणाऱ्याच्या जर जन्म सफल झाला असता तर महाराज संत महात्मा महापुरुषांनी एकांतात जाऊन त्या पांडुरंगाचं भजन कशाला केलं असतं. जन्माची सफलता फक्त त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वराचं दास झाल्यानंतर होईल. आणि म्हणून संत सावता महाराजांनी त्याला हृदयामध्ये धारण केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला धारण केलं. महाराज तो पांडुरंग परमात्म्याचे ज्या दिवशी तुम्ही दास व्हाल, तो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा देखील तुमचा त्या दिवशी पासून दास होईल. महाराज कारण चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. मग त्या पांडुरंगाचा दास होण्याकरता त्या पांडुरंगाला पाहावा लागेल. त्या पांडुरंगाची भक्ती करण्याकरता तो पांडुरंग कुठं वास्तव्य करतो, त्याचा पत्ता काय आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार भुजा त्याशी, बाईल 16,000 रे. या मृत्यूलोकामध्ये भीमाच्या किनाऱ्यावर, भीमा नदीच्या किनाऱ्यावर त्याचं गाव आहे. भीमा तिरेक वसविली नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. त्या पंढरपूरचा असणारा तो पाटील आहे. महाराज पंढरपूर पाट निघा महाराजा, सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. अंधळ्या जीवेचे तो जाणतो धर्म, म्हणून या लोगा दे माझे मजवर्म. जम्मू या दीपा माझे एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया, काही भोजना मागावया गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. जो पंढरपुरामध्ये उभा आहे, भक्तांकरता उभा आहे. महाराज भक्ताची वाट पाहण्याकरता जो पंढरपुरामध्ये उभा आहे, तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य देह आम्हाला मिळालं, धन्य आम्ही जन्माला आलो आणि त्या पांडुरंगाचं दास झालो. द्वितीय चरणामध्ये दंड आम्ही जन्माला
मी जन्मालो दास विठोबाचे झालो. त्या पांडुरंगाचं दास व्हा महाराज. या संसाराचा दास होण्यापेक्षा अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर त्या पांडुरंगाचं दास व्हा. ज्यांनी ज्यांनी त्या पांडुरंगाचं दास्यत्व पत्करलं त्यांच्याकरता तो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर धावून आला महाराज. पांडुरंगाचा दास नाथ महाराज झाले. अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर नाथांच्या घरी 36 वर्ष कावाडीने पाणी भरलं महाराज. संत सावता महाराज पांडुरंगाचे दास झाले. संत सावतोबाच्या शेतामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा खोरापण्याकरता आला महाराज. नोव्हे नोव्हे कबीर महाराज पांडुरंगाचं दास्यत्व पत्करलं तर कबीराला शेले विनू लागतो महाराज देव. सज्जन नावाचा एक कसाई होता. त्या कसायाने पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व पत्करलं. त्या कसायाला पांडुरंगाने मांस विकू लागला महाराज देव. सज्जन कसायास विकू लागे मांस, माळ्या सावत्यास कुरबू लागे. कबीराचे मागे शिलेविनी. मीराबाई करता तो विष पेला महाराज. जन्याबाई करता तो दळणदळू लागतो. दामोजी पंतं करता तो विठू महार होतो महाराज. तुकोबायांच्या मिरच्या विकू लागतो. नोव्हे नोव्हे तुकोबरांच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा अखिल कोट ब्रह्मांड नायक परमेश्वराने काढावा. कारण या संत मंडळीने त्या पांडुरंगाचं दास्यत्व पत्करलं महाराज. नोव्हे नोव्हे महाराज संत चोखोबरांच्या धर्मपत्नीचं बाळत झाला शारंग पाणी वैनी उघडादार हका मारी. संत चोखोबरायांकरता महाराज चोखोबरायांच्या धर्मपत्नीचा बाळतपण करण्याकरता देव चोखोबरायांची बहीण झाला महाराज. मग चोखोबरायांचा देवावर विशेषतः प्रेम आहे. कोण चोखोबराय? चोखोबरायांचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये झालेला नाहीये. चोखोबरायांचा जन्म महाराज शूद्र कुळामध्ये झाला, महार योनीमध्ये झाला, महार जातीमध्ये झाला. आणि त्या चोखोबरांच्या पत्नीचा बाळतपण देवाने करावं. का करतो तो देव? चोखोबरांच्या धर्मपत्नीचं बाळतपण. आणि म्हणून जगाच्या पाठीवर हा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाने महाराज वेगवेगळ्या जातीचं एकत्रीकरण म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. इथं जातीला महत्व नाहीये, इथं भावनेला आणि श्रद्धेला महत्व आहे. विठाला विठाला धर्मपत्नीचा बाळतपण करण्याकरता देव चोखोबरांची बहीण झाला. नोव्हे नोव्हे कसायाला मांस विकू लागला. सज्जन कसायास विकू लागे मांस. तो कसाई होता पण बोलत जात जा तुम्ही, झोपले नाही तुम्ही. कसाई होता पण महिला मंडळ, कसाई होता पण तुम्ही नका बोलू ना, खालची झोपले काय पाय. कसाई होता पण तो सज्जन होता पण तुम्ही कसाई नाही पण सज्जनही नाही. नाही सज्जन नाही. सज्जन नसतात तर कीर्तनाला आला असतात का महाराज? आपण कसाई नाहीये आणि सज्जनही नाही, आपण मधलेच असे. आपण सज्जनही नाही कसाई नाही. कारण पंढरीची वारी करतो झाला सज्जन. नाकाच्या शेंड्यापासून शेंडीच्या शेंडीपर्यंत गंध लावतो झाला सज्जन. आळंदीची वारी करतो झाला सज्जन. 15 दिवसाचा प्रवास पंढरीला जातो. 15 दिवसानंतर घरी येतो महाराज. घरी आल्यानंतर जो सांगतो मारुतीच्या मंदिरासमोर या पठ्ठ्याला 150 एकर जमीन आहे. आणि वारीहून आल्यानंतर पठ्ठ्या कुठं जातो माहिती सुरेश भाऊ? तो बांधावर जातो. मग 150 एकरात कुठंच गवत नाही का? बांधावरच उगतं गवत.
महाराज पंढरीची वारी करणं हे सज्जनाचं लक्षण आहे आणि तिथून आल्यानंतर दुसरीची खोड करणं हे सज्जनाचं लक्षण कसं असू शकेल? विठाला विठाला सज्जनही नाही आणि कसंही नाही म्हणून देव आपल्याकडे येत नाही महाराज. माळ्या सावत्यास खुरपू लागे, सावतोबाला तो खुरपू लागतो. कोण? बिहारी नाही. आपल्याला बिहारी मिळाना महाराज कांदे काढायला. अहो जग जना निर्माण केलं. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या जवळ आहे, जो नित्य आहे, जो निरामय आहे महाराज. आनंद द्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. जो आनंद स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे, निरामय स्वरूप आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकाराचा पंच ज्ञानेंद्रियाचा पंच कर्मेंद्रियाचा जो विषय नाहीये, जो सच्चित आनंद स्वरूप आहे, सच्चितानंद रूपाय विश्वत्पत्त्याधितवे, जो या विश्वाला उत्पत्ती स्थितीला आणि कारण आहे, तो असणारा परमात्मा सावतोबाला खुरपू लागतो. कसायाला मांस विकू लागतो. तुकोबऱ्यांच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा काढतो महाराज. नोव्हे नोव्हे, एक नाही दोन नाही, 36 वर्ष कावाडीने पाणी भरतो नाथांच्या घरी. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. चक्रपाणी ज्या घरी वाहे. नाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून 36 वर्ष काबाडीने पाणी भरलं महाराज. केवळ नाथ महाराज भगवंताचं दास्यत्व पत्करलं त्यामुळं बरं का. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पांडुरंग परमात्मा स्वतः आमटी शिजवतो वाढवतो बरं का. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला दिसला का? महाराज दिसला नाही पण अनुभव आलाय. बघा तुम्ही, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा पहिला सप्ताह झाला 1847 बर का. गंगागिरीजी महाराजांचा पहिला सप्ताह झाला 1847. भारत स्वतंत्र झाला 1947. भारताला स्वातंत्र्य मिळून झाले 77 वर्ष पूर्ण होत आहे 2025 आणि आपला येणारा जो सप्ताह आहे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा 177वा. देश जेव्हा पारतंत्र्यामध्ये होता त्याच्या अगोदर 100 वर्ष गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह अवरत्रपणे अखंडपणे चालू होता महाराज. आणि आजही चालू आहे. 1847 ते 1947 100 वर्ष पूर्ण झाले. ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाला त्या दिवशी सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण झाले. आणि आता येणारा सप्ताह 177वा आणि देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झाले. मला सांगा 177 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि महाराज गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहाचा रेकॉर्ड ब्रेक झाला. गिनीन बुक मध्ये नोंद झाली. गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहाला पहिल्या दिवसाच्या आमटीचा आकडा आहे एका दिवसाला 40 टँकर आमटी लागते. दुधाचं टँकर माहिती तुम्हाला? तुम्ही सगळे दूध उत्पादक आहे या परिसरामध्ये. दुधाचा असणारा एक टँकर आहे 40,000 लिटरचं. एक टँकर आहे 10,000 लिटरचं. असे 40 टँकर लागतात. किती हजार लिटर झाली? अहो एक टँकर आहे 10,000 लिटरचं. असे 40 टँकर आमटी झाली पहिल्या दिवशी. मग किती हजार लिटर झाली? 4 लाख लिटर आमटी झाली महाराज. पहिल्या दिवसाला 4 लाख लिटर आमटी गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहाला लागते पहिल्या दिवशी. असे 7 दिवस
6 दिवस आमटी, 1 दिवस फराळ आणि 1 दिवस बुंदीचा महाप्रसाद असतो. मग मला सांगा 6 दिवसामध्ये किती हजार लिटर आमटी लागत असेल. परंतु महाराज 177 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु आज पेपरला बातमी आली नाही, टीव्हीवर न्यूज आली नाही की गंगागिरीजी महाराजांच्या अखंड नाम सप्ताहाची आमटी खाऊन काही वारकऱ्यांना विषबाधा झाली. गावामध्ये एक अंगणवाडी असते, बालवाडी. 15 मुलं असतात, छोटे छोटे, तिघी जणी भात शिजवायला असतात. महाराज बातमी येते पेपरला, अमुक अमुक गावाला, अमुक अमुक तालुक्यामध्ये, अमुक अमुक जिल्ह्यामध्ये अंगणवाडीमध्ये भातातून बालकांना विषबाधा झाली. 5 बालकांचा मृत्यू झाला आणि 5 बालक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. महाराज भात शिजवायचा किती 15 मुलांना? सगळा 2 किलो नाही शिजवायचा महाराज, तरी तिघी जणी शिजवायला, तरी त्या ठिकाणी विषबाधा होते. आज अखंड हरिनाम सप्ताहाला 177 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु 177 वर्षामध्ये एकदा सुद्धा पेपरला बातमी आली नाही की गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामधली आमटी खाऊन काही आजारी पडले लोक. मग मला सांगा, तिथं लाखो लिटर आमटी होते, तिथं कोणी आजारी पडत नाही. मग त्यांच्या सप्ताहामध्ये, गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये पांडुरंग परमात्मा आमटी शिजवते को नाही शिजवतो? अहो शिजवतो. अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा त्या संतांचा दास झाला, कारण संत त्या पांडुरंगाचं दास्यत्व पत्करलं. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही धन्य आहोत, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलो, या भारत भूमीमध्ये जन्माला आलो, हिंदू सनातन धर्मामध्ये आम्ही जन्माला आलो, आम्ही वारकरी झालो आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वराचा आम्ही दास झालो. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. विठोबा रखो हरी विठोबा रखो, हरी मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही धन्य आहोत आणि या पांडुरंगाचा दास आम्ही झालो. आम्हाला मनुष्य देह मिळाला, आम्ही धन्य आहोत. आणि म्हणून धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकाराम महाराज म्हणतात, ते अविष्यरूपी साधन भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. या अविष्यरूपी साधनाच्या माध्यमातून आपल्याला त्या सच्चिदानंद पदापर्यंत पोहोचायचं आहे. ज्याप्रमाणे महाराज वडील एखाद्या मुलाला एखादं साधन घेऊन देतात, कशा करता देतात?
वेळेवर कॉलेजला गेला पाहिजे, त्याचा वेळ वाया गेला नाही पाहिजे, तेवढ्या वेळेमध्ये त्याने अभ्यास केला गेला पाहिजे. म्हणून त्याला शाळेत जाण्याकरता वडील मोटरसायकल एखादी गाडी घेऊन देतात. परंतु तो मुलगा त्या साधनाचा जर दुरुपयोग करत असेल तर त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतो. त्याचप्रमाणे भगवंताने आपल्याला हे आयुष्यरूपी साधन आपल्या ताब्यामध्ये दिलेलं आहे. आपण जर याचा दुरुपयोग केला तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल महाराज. म्हणून हे साधन आपल्याला परमात्म्याने कशा करता दिलं? हे साधन परमात्म्याने आपल्याला त्या सच्चिदानंद पदापर्यंत जाण्याकरता दिलं. तृतीय चरणामध्ये आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने पदवी घेणे हेरा धन्य आधी जन्मालो धन्य आधी साधनी सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकाराम महाराज म्हणतात त्या पदापर्यंत जाण्याकरता आम्ही स्वर्गाची निशाणी म्हणजे पायरी करू, स्वर्गाची पायरी करू आणि आयुष्यरूपी साधनाच्या माध्यमातून सच्चिदानंद पदापर्यंत जाऊन चतुर्थ चरणामध्ये तुकामाने पावटणी पावटणी तुकामाने पावटणी पावटणी तुकामाने पावटणी पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली इह लोकीचा देह देव इच्छिता ती पाय धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. अविष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. झालेली सेवा ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगीजी महाराजांच्या चरणकमले समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. आणि म्हणून समस्त ग्रामस्थ कोऱ्हाळेकर डोराळेकर या ठिकाणी उपस्थित आहे. कैलासवासी सौ अनुसया देवराम पाटील भामरे, मातोश्री अनुसया देवराम पाटील भामरे यांनी जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. पंढरी आळंदीची वारी केलेली आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचा परमार्थ मातोश्रींनी केलेला आहे. वारकरी संप्रदायाचा असणारा संस्कार आणि वारकरी संप्रदायाचा परमार्थ या भामरे परिवारामध्ये आत्तापर्यंत या ठिकाणी तेवत आहे आणि पुढेही तो चालूच राहणार आहे. कारण त्यांचे असणारे सासरे फकीरा बाबा नंतर देवराम बाबा
आणि मातोश्री अनुसयाबाई यांच्याकडून तो वारकरी संप्रदायाचा परमार्थ घडलेला आहे. निश्चितच हा वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांचे असणारे चिरंजीव आमचे आनंद भाऊ आणि सुरेश भाऊ पुढे चालवतीलच. आणि म्हणून हीच मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. ज्या मार्गाने मातोश्रींनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, चांगल्या प्रकारचं एक जीवन या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे. गरिबी असणाऱ्या कुटुंबामध्ये या भामरे परिवारामध्ये आल्यापासून तर आज शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं काम, चांगलं कार्य, चांगले संस्कार, चांगली संस्कृती, चांगला संप्रदाय आणि त्या संप्रदायाचा परमार्थ त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. निश्चितच परमात्मा त्यांना सद्गती प्राप्त हो हीच प्रभूचरणी प्रार्थना. समस्त भामरे परिवार आणि भामरे परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक, मित्र, कंपनी आणि आमचे सुरेश भाऊ ज्या परिसरामध्ये काम करताय, अधिकारी म्हणून आहे तो चांदोरी परिसर, त्या परिसरातून आलेले त्यांच्यावर विशेष प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित झालात. आपणा सर्वांना धन्यवाद. आपण पैसा देऊ शकतो, संपत्ती देऊ शकतो, परंतु वेळ मात्र देऊ शकत नाही. आणि म्हणून सुरेश भाऊ करता, आनंद भाऊ करता आपण अनमोल असणारा वेळ आपण दिलात, त्याबद्दल आपणा सर्वांना भामरे परिवाराच्या वतीने धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. एक महत्त्वाची सूचना आहे बरं का, डोराळेकर भजनी मंडळ सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण श्री क्षेत्र पिंपळवाडी भगवान सोमेश्वर संस्थानमध्ये त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह करतोय. 3 दिवस गुरुचरित्र पारायण आहे, संध्याकाळी कीर्तन महोत्सव आणि कीर्तनानंतर पंगत आहे. आणि 5/4/2025 5 तारखेला सकाळी 10:30 वाजता गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने त्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. आणि म्हणून ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची पुण्यतिथी आपल्या परिसरामध्ये कोठेही होत नव्हते. आणि म्हणून बेटामध्ये जाण्याकरता आपल्याला सर्वांना जमत नाही. म्हणून जवळ आपला आश्रम आहे. समस्त ग्रामस्थ डोराळेकर असतील, कोराळेकर असतील, पंचकृषीतून आलेली सर्व मंडळी सर्वांना हीच असणारं विनंती आहे, हेच असणारं निमंत्रण आहे की 5 तारखेला महाराजांचा काल्याचं कीर्तन आहे. श्री क्षेत्र पिंपळवाडी शिर्डी सोमेश्वर भगवान संस्थान या ठिकाणी. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.